नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज मार्गशीर्ष कृष्ण दशमी शक 1944 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. वारकरी संप्रदायानं पुकारलेल्या ठाण्यातील बंदला संमिश्र प्रतिसाद. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरच्या 148 कोटींच्या संयुक्त घनकचरा प्रकल्पाला शासनाची मंजुरी आणि मेट्रो कारशेडसाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना 22.5% विकसित भूखंड मिळण्याची शक्यता. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा. श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. हिंदू संत महात्म्यांच्या विरोधात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीका टिप्पणीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ठाणे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालाय. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू संत महात्मे आणि देवदेवतांच्या विरोधात केलेल्या टीकेचे पडसाद गेले काही दिवस उमटत असून त्याच्या निषेधार्थ ठाण्यात आज बंदची हाक देण्यात आली होती. वारकरी संप्रदायातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भारतीय जनता पक्ष या पक्षांनी देखील पाठिंबा दिला होता. आज पहाटेपासूनच ठाण्यात या बंदचं वातावरण जाणवत होतं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था पूर्णतः बंद होती, तर रिक्षा तुरळक सुरू होत्या. परिवहन सेवा बंद असल्यामुळं रेल्वे स्थानक परिसरात मोठी गर्दी दिसत होती. बससाठी रांगा लागलेल्या दिसत होत्या. मात्र बस नसल्यामुळं जो तो पर्यायी मार्गानं आपापल्या कामाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करीत होता. सकाळच्या सुमाराला ठाण्यातील बहुतांश दुकानं बंदच होती. दुकानं उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुकानदारांना शांतपणे दुकान बंद ठेवण्याचं आवाहन केलं जात होतं. दुकानदारांबरोबरच उपहारगृह देखील बंद असल्यामुळं अनेकांचे खायचे हाल झाले. जे चाकरमाने दुपारच्या सुमाराला बाहेर खातात त्यांचं देखील चांगलेच हाल झाले. दुपारनंतर मात्र हळूहळू ही दुकानं सुरू झाली. दुपारपर्यंत तरी सार्वजनिक वाहतूक सुरू झाली नव्हती. संध्याकाळपूर्वी सर्व दुकानं पुन्हा पूर्ववत सुरू झाली. त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आलं. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरातील आणि घनकचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी ठरणाऱ्या संयुक्त घनकचरा प्रकल्पाला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या 3 शहरांचा संयुक्त घनकचरा प्रकल्प दृष्टिक्षेपात आला असून 148 कोटी 68 लाख रुपये खर्चून 600 मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प बदलापूर पालिकेच्या कचरा भूमीवर सुरू केला जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. घनकचरा व्यवस्थापन हे नवीन आव्हान सध्या शहरांपुढे उभं ठाकलंय. मात्र त्यावर शास्त्रशुद्ध आणि आधुनिक पद्धतीनं तोडगा काढला जावा या हेतूनं कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातील कचरा प्रश्नी तोडगा काढण्यासाठी अभ्यास सुरू केला होता.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ शहरात घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला होता। त्यासाठी परदेशातील तंत्रज्ञान आणून घेण्यासाठी स्वतः खासदार श्रीकांत शिंदे, स्थानिक नगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्या समवेत परदेशी गेले होते। या प्रकल्पासाठी अधिकचा कचरा आवश्यक होता। यासाठीचा खर्च अधिक असल्यानं संयुक्त पद्धतीनं हा प्रकल्प राबवला तर त्याचा फायदा इतरही पालिकांना होईल असा विचार करून खासदार शिंदे यांनी कुळगाव बदलापूर नगरपालिकेला यात सहभागी करून घेतलाय। त्यासाठी बदलापूर नगरपालिकेची कचरा भूमी वापरण्याचा निर्णय झाला। त्यानुसार MMRDA प्रशासनानं यासाठी 148 कोटींचा निधी मंजूर केला। पुढे कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनानं देखील या प्रकल्पात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती। त्यानुसार उल्हासनगर शहराला देखील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला। आता राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। बदलापूरच्या वालिवली इथल्या 13 एकर जागेत हा प्रकल्प उभा राहणार आहे। तर प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उभारला जाणार आहे। हा प्रकल्प बंदिस्त असणार असून इथं कोणत्याही प्रकारचा कचरा टाकला जाणार नाही। संकलित केलेला कचरा थेट प्रक्रिया यंत्रांमध्ये टाकला जाईल, त्यामुळे त्याचा कुणालाही काहीही त्रास होणार नाही अशी माहिती यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली। वर्षभराच्या आत हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल असं देखील खासदार शिंदे यावेळी म्हणाले। तीनही शहरांमधल्या सर्व प्रकारच्या कचऱ्याचं वर्गीकरण केलं जाणार असून यातील अंदाजे 45% कचरा ओला असून 55% कचरा सुका प्रकारातील असणार आहे। यातील 45% ओला कचऱ्याचं कंपोस्ट खतामध्ये रूपांतर केलं जाणार आहे। पुढे कंपनी हे खत विक्रीसाठी ठेवेल। उर्वरित 55% कचऱ्यापैकी 22% राडारोडा डेब्रिज हे असणार आहे। त्याचा वापर उपलब्ध जागेत असलेल्या खाणीत भूभराव टाकण्यासाठी वापरला जाईल, तर 13% MRF प्रकारातील प्लास्टिक, काचा आणि कापड यासारख्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल। उरलेल्या 20% RDF प्रकारातील कचऱ्याचं कांदा, कोळसा या जास्त उष्मांक असलेल्या कोळशात रूपांतर केलं जाणार आहे। या कोळशाची विक्री कंपन्यांना केली जाऊ शकते। शहर अस्वच्छ करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाईची मोहीम सुरूच राहणार आहे। महानगरपालिकेनं हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांचं देखील सहकार्य अपेक्षित आहे। शहर स्वच्छता मोहिमेअंतर्गत पथनाट्य, जाहिरात फलक इत्यादींच्या माध्यमातून देखील जनजागृती सुरूच आहे। मात्र बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेचे सफाई कामगार स्वच्छता करून गेल्यानंतर दुकानदार, पानटपरीवाले, हॉटेल मालक सकाळी दुकान उघडल्यानंतर त्यांच्या दुकानातील कचरा दुकानासमोरच असल्याचं निदर्शनास येत आहे। या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती स्तरावर काही दिवसांपासून व्यापक प्रमाणात दंडात्मक कारवाई सुरू आहे। या कारवाई अंतर्गत दुकानदारांकडून 1 लाखाहून अधिक दंडाची रक्कम आकारण्यात आली असून ही मोहीम सुरूच राहणार असल्याचं महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केलंय। शहरातील दुकानं, पानटपरीच्या ठिकाणी परिसर अस्वच्छ असल्याचं दिसून आलं, तसंच गुटख्यामुळे परिसर अस्वच्छ होत असल्याचं निदर्शनास येत असून ही बाब अत्यंत गंभीर आहे। 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समिती अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 350हून अधिक दुकानं आणि आस्थापनांवर कारवाई करण्यात आली। त्या अंतर्गत एकूण 1 लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे। प्लास्टिकचा वापर हा पर्यावरणासाठी अत्यंत घातक असून प्लास्टिक बंदी असून देखील अनेक दुकानदार आजही सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करतात। यामध्ये माजिवडा, मानपाडा प्रभाग समिती क्षेत्राचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं, तर महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समिती अंतर्गत 1 नोव्हेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत 93 दुकानांमध्ये प्लास्टिकचा साठा आढळून आला असून संबंधित दुकानदारांकडून 96,520 इतक्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे। एकदा वापर करून टाकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे पर्यावरणात हानी निर्माण होते। यासाठी दुकानदारांनी, नागरिकांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा असं आवाहन महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केलंय।
आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी ठाण्यात सोल्जरॅथॉन आयोजित करण्यात आली आहे. 1971च्या भारत पाक युद्धात भारतीय सैन्यानं प्राप्त केलेल्या विजयाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 16 डिसेंबर हा दिवस सैनिकांच्या सन्मानार्थ विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगानं अलौकिक शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारतभर 173 ठिकाणी विजय रन कार्यक्रम होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते 8 या कालावधीत हिरानंदानी मेळो चौकात भारतीय जनता पार्टी ठाणे शहर, नवयुग मित्रमंडळ ठाणे महानगरपालिका आणि फिटिस्तान एक फिट भारत यांच्या संयुक्त विद्यमानं सोल्जरॅथॉन विजय रन आयोजित करण्यात आली आहे. ठाणे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुदृढतेचा संदेश देणारी मॅरेथॉन संपन्न होणार आहे, अशी माहिती फिटिस्तानचे कॅप्टन अवतार सिंग ब्रिंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या सोल्जरॅथॉनमध्ये वॉर्म अप एक्झरसाइज, भांगडा नृत्य, झुंबा, महाराष्ट्रीयन पारंपरिक पोशाख, नऊवारी साडीमध्ये फॅशन वॉक इत्यादी उपक्रम होणार आहेत. त्याचबरोबर ठाण्यातील विविध शाळांतून आलेले विद्यार्थी सुद्धा रन, वॉक, सायकलिंगमध्ये सहभागी होणार आहेत. ठाणे शहर स्वच्छ ठेवण्याची शेकडो विद्यार्थ्यांनी शपथ घेतली आहे. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जशी महानगरपालिकेची आहे तशीच ती सर्व नागरिकांची देखील आहे. यावेळी विद्यार्थ्यांना ठाणे शहर अधिक स्वच्छ ठेवण्याची शपथ ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी दिली. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी सर्वेक्षणाअंतर्गत शहर नागरिक आकलन सर्वेक्षण सुरू आहे. या अंतर्गत विविध उपक्रम ठाणे शहरात राबवण्यात येत असून यामध्ये नागरिकांचा सहभाग घेतला जातोय. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थी आणि तरुणांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला ठाणे शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयीन जवळपास 700हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. शहर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी असून त्यासाठी शहर अस्वच्छ करणाऱ्या व्यक्ती नजरेस पडल्या तर त्या व्यक्तींना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देऊन रस्त्यावर थुंकू नका, कचरा टाकू नका असं सांगायला विसरू नका, असा सल्ला देखील विद्यार्थ्यांना संदीप माळवी यांनी दिला. यावेळी मी माझ्या घरात, परिसरात, विभागात, शाळेच्या पटांगणात कचरा होऊ देणार नाही. जे कचरा टाकतील त्याला प्रतिबंध करीन. आपलं ठाणे शहर स्वच्छतेत नंबर 1 करण्याबाबत स्वच्छतेचं महत्त्व इतरांना पटवून देईन अशी शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. तर वासुदेवाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली गेली. शहर नागरिक आकलन सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी COL2022.org या वेबसाईटशी संपर्क साधून 802787 हा ठाणे शहराचा कोड टाकून आपलं मत व्यक्त करा असं आवाहन देखील यावेळी तरुणांना करण्यात आलं.
यावेळी विद्यार्थ्यांना सर्वेक्षणाची माहिती देणारी कापडी टोपी आणि पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. लोकमान्य नगर इथला स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तरण तलाव खुला करण्यात आला आहे. लोकमान्य नगर इथला स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तरण तलाव कोरोनाच्या संकटामुळे गेली 2 वर्षापासून जनतेसाठी बंद करण्यात आला होता. कोरोनाच्या संकट काळात शासनाच्या निर्देशानुसार सर्व तरण तलाव जनतेसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामध्ये हा तरण तलावाचा सुद्धा समावेश होता. तसंच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तरण तलाव बांधत असताना योग्य त्या तज्ज्ञांकडून तरण तलावाच्या बांधकामाला मार्गदर्शन न घेतल्यामुळे त्यामधील फिल्ट्रेशन प्लॅन्ट चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आला होता. त्यामुळे तरण तलावाचं पाणी फिल्ट्रेशन प्लॅन्टमध्ये जाऊन वारंवार फिल्ट्रेशन प्लांट बंद पडत होता. त्यामुळे तरण तलाव पोहण्यायोग्य नसल्यामुळे महानगरपालिकेकडून पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. कोरोनामुळे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यानं फिल्ट्रेशन प्लॅन्टचा खर्च महानगरपालिका करीत नव्हती. पण आमदार प्रताप सरनाईक यांनी सातत्यानं पाठपुरावा करून हा फिल्ट्रेशन प्लॅन्ट दुरुस्त करून घेतला. त्यामुळे आता हा तरण तलाव सर्वसामान्य नागरिकांना खुला करण्यात आला आहे. मोघरपाडा इथल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये 22.5% म्हणजे 22.5% विकसित भूखंड मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या. गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या जमिनीचा मोघरपाडा इथल्या ग्रामस्थांना योग्य तो मोबदला देऊन नंतरच त्यांच्या जमिनी मेट्रो कारशेडसाठी घ्याव्यात अशी भूमिका स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहण्याची आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानुसार गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात सर्व शासकीय अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांबरोबर एका बैठकीचं आयोजन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं असता 1960 पासून जमीन कसत असलेल्या मोघरपाडा इथल्या शेतकऱ्यांना नवी मुंबईच्या धर्तीवर 22.5% विकसित जमीन किंवा 40% अविकसित जमीन रेसिडेन्शियल झोन निःशुल्क करून देण्याचं धोरण शासनानं ठरवलं होतं. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मोजणी करून अहवाल शासनाकडे पाठवला होता. त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या नावावर 7/12 उतारा आहे, पण 30 ते 40 शेतकऱ्यांच्या नावावर 7/12 उतारा नसल्याचं आढळून आलं. गेल्या 60 वर्षापासून हे शेतकरी जमीन कसत असल्यानं त्यांना देखील सर्व शेतकऱ्यांप्रमाणेच मोबदला मिळावा ही भूमिका आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतली. आज झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं ग्रामस्थांनी नवी मुंबईच्या धर्तीवर 22.5% विकसित भूखंड सर्व शेतकऱ्यांना दिल्यास जमिनी देण्यास शेतकरी तयार आहेत असं सांगितलं. त्यावर आमदार प्रताप सरनाईक यांनी महसूल खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर आणि MMRDAचे आयुक्त श्रीनिवासन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता त्यांनी सुद्धा नवी मुंबईच्या धर्तीवर 22.5% विकसित भूखंड शेतकऱ्यांना देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी पुढील आठवड्यात तसा अहवाल शासनाकडे पाठवण्याचं मान्य केलं. त्यामुळे मोघरपाडा मधल्या सर्व शेतकऱ्यांना 22.5% विकसित भूखंड मिळण्याच्या आशा झाल्या आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी,
आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. वारकरी संप्रदायानं पुकारलेल्या ठाण्यातील बंदला संमिश्र प्रतिसाद. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरच्या 148 कोटींचा संयुक्त घनकचरा प्रकल्पाला शासनाची मंजुरी. आणि मेट्रो कार शेडसाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना 22.5% विकसित भूखंड मिळण्याची शक्यता. या होत्या ठाणे वार्ता. असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या वेबसाईटला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद. ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ